सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून मोठ्या संख्येने पर्यटक मालवणमध्ये दाखल झाले आहेत. येत्या 26 मेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगामाला ब्रेक लागणार असून वॉटर स्पोर्ट्स, किल्ला फेऱ्या बंद होणार आहेत. येणारा पावसाळा आणि हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगाम दरवर्षी बंद केला जातो. त्यामुळे आज वीकेंडच्या दिवशी मालवणच्या दांडी किनारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आम्ही पुण्यातून आलेलो आहे. मालवण बीच चांगला आहे, सिंधुदुर्ग किल्ला आहे चांगला आहे, अतिशय भारी मासे नाही का, भारी क्वालिटी. कधी आलास? कालच्याला आलोय मी सकाळी. आता इथे काय काय फिरलायस? आता इथं स्कुबा डायव्हिंग ती नाही का, परत काय म्हणते बनाना तसलं केलेलं आहे. आता फक्त त्या आतमध्ये पाण्यात नाही तर तेवढं बघायचं राहिलंय. मालवणी जेवणाचा आस्वाद घेतलास का? हो, सुरमई, पापलेट, परत बांगडा, भारी अतिशय चांगले उत्पन्न आणि राहायची प्यायची सोय बी आज चांगली. आता आम्ही आलोय, सकाळीच आलो नाही का 8 वाजता. आम्ही रायडिंग केली सगळी. सिंधुदुर्ग गेलो, मस्त आहे सगळं नाही का. जेवण इथं हॉटेल बिटेल सगळं चांगलं आहे, सगळं भारी. राहण्याची सोय आहे, सगळं आहे. बाकी काय मालवण कसं वाटलं तुला? मालवण एकदम मस्त आहे. मग इथले मासे ऑथेंटिक असतात, तिकडे एन्जॉय केले का? खाल्ले का? खाल्ले ना मासे, कुठले कुठले? सुरमई खाल्ला, पापलेट खाल्ला. अजून किती दिवस आहे सिंधुदुर्ग? अजून आम्ही आज एकच दिवस एवढा. अजून काय करायचंय? आता काय नाही, फक्त एक राईड राहिली तेवढी, स्कुबा रायडिंग राहिली, बस मग जाणार आहे. आम्ही काल सकाळी आलो होतो आणि आल्या जरा जेवण बिवण केलं, मच्छी बिच्छी घेतली, बोंबील नाही का, एक खाल्लं. परत काल दुपारी किल्ल्यावर गेलो, किल्ल्यावर एन्जॉय केला. आज आलो, आज इथं राईड घेतल्या, राईड मध्ये पण एन्जॉय केला. खूप भारी आहे. तुम्ही पण या, हवा करून टाकायला संपलं. मालवण मध्ये आल्यावर तू माशाचं जेवण घेतलंस का? काय खाल्लंस? मासे घेतले ना, कुठलं पापलेट, मांगडा ते घेतलं, सुरमई. आणि अजून काय काय कुठे फिरायचंय तुला? अजून आता आम्ही चाललोय पाण्यात.